की ही स्पर्धा म्हणजे जिथे 1.5-2 लाख मुलं फॉर्म भरतात, त्या ठिकाणी जर आपल्याला पहिल्या 500 मध्ये 300 मध्ये किंवा 600 मध्ये यायचं असेल तर आपल्याला त्या लेवलनी अभ्यास करावा लागेल. त्यामुळे माझी 2021 ची प्रिलियम 2-3 मार्कांनी गेली, 2022 ची प्रिलियम माझी 2 मार्कनी गेली. आणि मला असं वाटलं की आता जर मी ही मेन्स पास झालो नाही तर मी ना घरका ना घाटका ही आपली परिस्थिती होणार. म्हणजे असं होतं की मला माझे मित्र PSI साहेब म्हणायला लागले होते. मी त्यांचा फोन तर काय उचलला नाही, मी डायरेक्ट बाथरूम मध्ये गेलो, नळ चालू केला आणि असं टॉवेल तोंडावरती दाबला आणि रडायला लागलो. आणि इतकं म्हणजे 10-15 मिनिटं मी रडत होतो, माझे अश्रूच थांबत नव्हते. कारण की खरंच मी 100% देऊनही माझा जर निकाल येत नसेल तर मी इथं काय असं मी स्वतःला प्रश्न विचारायचो की घरचे इतके आपल्यासाठी कष्ट करतात, आपणही घरी जायचं टाळलंय इतक्या दिवस, तरीही आपल्याला अपयश आलंय. आणि मराठी इंग्लिशची मी अशी तयारी करून ठेवली होती की मला तुम्ही रात्री जरी उठवलं आणि बोलले की पेपर सॉल्व्ह कर तर मी झोपे सुद्धा 80 मार्क पाडत होतो. क्या बात आहे. मी इतकी तयारी करून ठेवली होती. मी टेस्ट सिरीजला मी कधी क्लास नाही लावला, परंतु मी टेस्ट सिरीज लावल्या होत्या. तर घरातला मोठा मुलगा कमवता व्हावा, ज्यावेळेस बाप रिटायर होतो त्यावेळेस मुलांनी कामाला लागावं असं म्हणतात. तर माझं जे कर्तव्य आहे ते माझ्या छोट्या ताईने पूर्ण केलं. ती पप्पांना सांगितलं मी की पप्पा मी राज्यात 4था आलोय, आणि मी असं बोललो आणि मला अश्रूच अनावर नाही झाले. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती की नुकतीच PSI 2023 ची जनरल मेरिट लिस्ट लागली आणि या जनरल मेरिट लिस्टमध्ये 4थ्या क्रमांकाने ज्यांची निवड झाली ते वैभव सांगळे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. खरं तर खूप प्रतीक्षेनंतर तुमचा रिझल्ट लागलाय आणि तुम्ही त्या लिस्टमध्ये 4थ्या आलात. एकंदरीत आपल्याला माहिती आहे की टॉपरची स्ट्रॅटेजी सगळ्यांना ऐकायची असते आणि PSI ची तयारी करणारा महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे. तर तुम्ही 4थ्या आलात म्हणजे अर्थात मार्क तुम्हाला जास्त आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मेहनत घ्यावं लागली असेल किंवा इतरांपेक्षा जास्त काहीतरी तुम्हाला करावं लागलं असेल किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही काहीतरी केलेलं असणार आहे, ते तुम्हाला आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि अर्थात अपेक्षा ती असते विद्यार्थ्यांची की यांच्याकडून आम्हाला त्यांची स्ट्रॅटेजी जाणून घ्यायची किंवा अभ्यास साहित्य जाणून घ्यायचं, अभ्यास कसं करत होते किंवा यशाचं रहस्य जाणून घ्यायचं असतं. परंतु तत्पूर्वी तुमचा प्रवास देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. काय म्हणजे या क्षेत्रात यायचं का ठरवलं? धन्यवाद सर. आणि मी तुमच्या वास्तव कट्टा टीमचेही आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं. तर एकंदरीत जो प्रवास आहे, जो कुठलाही ॲस्पिरंट असेल त्या प्रत्येकाची स्वतःची स्टोरी असते. म्हणजे की काही जण परिस्थितीवरती मात करून येतात, तर काही जणांना वेगवेगळे चॅलेंजेस असतात. तसंच मी माझं काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. सगळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग MPSC झाले. हा, बऱ्यापैकी आता तो ट्रेंड आहे की, आणि त्याच्या मागे एक कारण पण आहे की मेकॅनिकलला जे जॉब अवेलेबल जे आहे ते कमी आहे थोडेसे ॲज कम्पॅरेटिव्हली बाकीच्या फील्ड. मेकॅनिकल सध्या आपल्याकडे लॅग करत आहे. आणि ज्यावेळेस मी पासआउट झालो 2020ला, त्यावेळेस करोनाची परिस्थिती होती. म्हणजे माझं लास्ट सेमिस्टर हे करोनातच गेलं. मी लास्ट सेमिस्टर म्हणजे ते सांगतो मी की ज्यावेळेस मी लास्ट सेमिस्टरला होतो मेकॅनिकलला, त्यावेळेस मी MPSCचा अभ्यास चालू केला. म्हणजे आधीच तयारी होती. हो, आधीच तयारी चालू केली. कारण की ठरलं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस लॉकडाऊन लागला तर असंही अकॅडमिकचा काही अभ्यास नव्हता, कारण की एक पूर्वकल्पना आली होती की एक्झाम ऑनलाईन होणार आहे, किंवा असं काही जण असे बोलत होते की तुम्हाला डायरेक्ट पास करून देणार आहे. आणि त्यामुळे तितकी निकड भासत नव्हती की इंजिनिअरिंगचा अभ्यास करावा. मग त्यामुळे असं वाटलं की आता आपण MPSCचा अभ्यास चालू करू. 1-2 मित्र होते सिनियर, त्यांना विचारलं की बाबा कुठलं पुस्तक वाचू. आणि त्यावेळेस नुकतीच PSIची म्हणजे कंबाईनची जाहिरात आली होती 2020ची. आणि लास्ट इयरला असेल तर तुम्ही त्याला फॉर्म भरू शकता, तुम्ही इलिजिबल असता त्या फॉर्म भरण्यासाठी. तर मी फॉर्म वगैरे भरला आणि असं काही नव्हतं की ती एक्झाम पासच करायची. फक्त आपलं एक टार्गेट होतं की एक चांगला स्कोर आणू, आणि अभ्यास चालू केला. त्यामध्ये मी मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस चालू केली. ऑलरेडी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्या कारणानं तुमचं रिझनिंग मॅथ ह्या गोष्टी चांगल्या असतात. त्यानंतर मी सायन्स वाचायला चालू केलं. हळूहळू जे सब्जेक्ट ज्याला टफ मानलं जायचं ते मी पहिले चालू केले. त्यानंतर इकॉनॉमिक्स चालू केलं. आणि नुकताच लॉकडाऊन लागला, आणि लॉकडाऊनमध्ये तर मग सगळीकडे शांतता होती आणि अभ्यासाचं वातावरण चांगलं होतं, म्हणजे पोषक वातावरण होतं.
नवीन विद्यार्थ्यांसाठी. जुन्या विद्यार्थ्यांना बरेचसे प्रॉब्लेम आले की ते डिस्ट्रॅक्ट झाले वगैरे, गावी जावं लागलं त्यांना. पण मी गावीच होतो आणि मी तिथेच अभ्यास चालू केला. आणि मी प्रिलियम ती जी प्रिलियम झाली ती 1 ते 1.5 वर्षानंतर झाली. म्हणजे अभ्यास सुरू केल्याच्या नंतर 1.5 वर्षानंतर प्रिलियम झाली. तुम्हाला 1.5 वर्ष अभ्यासाला वेळ भेटला? हो, 1.5 वर्ष अभ्यासाला वेळ भेटला. मग मी डिग्रीही पास आउट झालो. आणि 1.5 वर्षाच्या कालावधीत मी जे विषय ऑरला टाकणार होतो, म्हणजे आपण म्हणतो की आपण विकल्प देऊ, थोडंसं इतकं होणार नाही माझं, तर मी तेही विषय करून घेतले त्या 1.5 वर्षाच्या कालावधीत. यस, मला संधी मिळाली की आता आपण ह्या संधीचं सोनं करूयात आणि पहिल्याच प्रयत्नात आपण इथे यश प्राप्त करूयात. नाहीतर माझं असं ठरलं होतं की 20चा पूर्ण वर्ष आपण अभ्यास करू आणि 21चा अटेम्प्ट देऊ. पण मी 20चाच अटेम्प्ट चांगलं प्रिपेअर करायचं ठरवलं. त्यानंतर मी जसं एक्झाम पुढे जायची मी मेन्सचा पण अभ्यास करून ठेवला. मी कायद्याचे लेक्चर, त्यावेळेस कायदा होता PSIला, कायद्याचे लेक्चर मी हे प्रिलियमच्या ही अभ्यासाच्या आधी करून ठेवले होते. आणि मराठी इंग्लिश पण करून ठेवलं होतं. कारण की एक अंदाज होता की ही स्पर्धा म्हणजे जिथे 1.5-2 लाख मुलं फॉर्म भरतात, त्या ठिकाणी जर आपल्याला पहिल्या 500 मध्ये 300 मध्ये किंवा 600 मध्ये यायचं असेल तर आपल्याला त्या लेवलनी अभ्यास करावा लागेल. मग मी माझी तयारी चालू केली. मराठी इंग्लिश सगळं प्रॉपर केलं. म्हणजे असं होतं की मला माझे मित्र PSI साहेब म्हणायला लागले होते आधीच PSI साहेब. लायब्ररीमध्ये पण जी स्थानिक ठिकाणी लायब्ररी लावली होती, मुलं मला दाखवायचे, बघ तुझा नंबर PSI नावाने सेव्ह केलाय. प्रिलियम पण झाली नव्हती, याच्यामुळे वाटोळ झालं. याच्यामुळे बऱ्याच जणांचं वाटोळ झालंय. मग मी ते बघायचं आणि मला खूप भारी वाटायचं की वा, आपलं म्हणजे रिस्पेक्ट तर भेटतीये. मग त्या वेळी मी अभ्यास चालू केला. आणि थोडंसं मला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग टाईप अभ्यास करायचो, की पेपर जवळ आल्यानंतर इंटेन्सिटी वाढते इंजिनिअरची अभ्यास करायची. आणि बाकी दिवस पेपरच्या आदल्या दिवशी रात्री इंजिनिअर अभ्यास करतो. हो बरोबर, हे तो नाईटमेअर्स आहे. म्हणजे तुम्ही आदल्या रात्री तो जागणार आणि मग तो पेपर देणार, तरी तो चांगले मार्क पाडणार. परंतु MPSC मध्ये त्या सगळ्या इंजिनियर मधून तुम्हाला वरती यायचं असतं पहिल्या 300-400 मध्ये, तर मग काहीतरी वेगळं करणं गरजेचं होतं. आणि ते 2020ला मला समजलं. कारण की ज्या वेळेस मी 2020ची प्रिलियम पास झालो, चांगल्या मार्कने पास झालो आणि मी मेन्सला होतो, तर तिथे मला असं वाटलं की जिथं माझं गाव आहे कोपरगाव, त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा इतका मॉब नव्हता. मग मला असं वाटलं की आपण पुण्यात येऊया. मग एक सिनियर होता, मी त्याला कॉन्टॅक्ट केला. तो बोलला की तू ये, कारण की त्यावेळेस तो पण मेन्सला होता. मग मी इथे आलो पुण्यामध्ये आणि अभ्यास चालू केला. पुण्यामध्ये अभ्यास करत असताना एक गोष्ट जाणवली की स्पर्धा ही आपण जे बघतोय यापेक्षाही खूप जास्त आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मला असं वाटायचं की मी त्या 4 ऑप्शन मधून एक कलम टिक मार्क करू शकतो, की तर इथं मुलांचा तो कलम विचारल्या तोंडपाठ होता. मग त्यामुळे मी माझ्या अभ्यासाची क्वालिटी या ठिकाणी वाढवली की आपल्याला आता गेस करून चालणार नाहीये, जे फिक्स आहे ते आपल्याला माहीतच पाहिजे. मग अभ्यास तसा चालू केला आणि ती मेन्स जी प्रिलियम झाल्यानंतर 1-1.5 वर्षांनी झाली. प्रिलियम नंतर मेन्स 1-1.5 वर्षांनी झाली, कारण की काहीतरी कोर्ट मॅट केस त्यामध्ये ती अडकली होती. आणि ती मेन्सचा अभ्यास मी इतका गुंतून गेलो की माझं GS कडे लक्ष विचलित झालं, की GS कडे एकदम दुर्लक्ष झालं. त्यामुळे माझी 2021ची प्रिलियम 2-3 मार्कांनी गेली. 2022ची प्रिलियम माझी 2 मार्कनी गेली. आणि मला असं वाटलं की आता जर मी ही मेन्स पास झालो नाही तर मी ना घर का ना घाट का, ही आपली परिस्थिती होणार. आणि थोडीशी गोष्ट इगोवर आली की नाही पास झालो तर सोडून देऊ. इथपर्यंत गोष्ट आली की आता जर पास नाही झालो तर आता सोडून देऊया. आणि 2020ला मला 140 मार्क पडले, जो की एक चांगला स्कोअर मानला जायचा. परंतु जसं मी सांगितलं की इथं वाटतं तितकं नाही, त्यापेक्षाही अधिक स्पर्धा आहे. तर 140 वरती आणि मेरिट लागलंय ओपनचं 140.5 म्हणजे 50. आणि मी अर्ध्या मार्कने मला अपयश आलं. मी ग्राउंडची तयारी चालू केली होती, स्वतःला असं सांगत पण होतं की आता मी PSI होणार. आणि इतकं ते ज्यावेळेस म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा इतकं दुःख होणार नाही कोणाला, मला तितकं दुःख झालं. कारण की मी त्या गोष्टीसाठी 3 वर्ष मेहनत घेतली होती. म्हणजे मी ज्यावेळेस मेनची तयारी करत होतो त्यावेळेस माझ्या भाचीचा जन्म झाला होता. तर सगळे म्हणत होते की घरी ये, बघायला ये वगैरे. तर मी म्हणायचो नाही थांबा, मेन्स झाल्यावर येतो. आणि ती मेन्स लवकर तारीखच पडत नव्हती त्या मेन्सची पण. आणि ज्या गोष्टी म्हणजे खूप गोष्टी अशा होत्या की त्या मेन्ससाठी मी सोडून दिल्या होत्या. खूप साऱ्या गोष्टी सोडल्या, परंतु
जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी इतकं सॅक्रिफाईस करता आणि एकदम ती गोष्ट जवळ येऊन लांब जाते, त्यावेळेस तुम्ही म्हणजे मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त त्या दिवशी रडलो असेल. मेन्सचा ज्या दिवशी निकाल गेला माझा त्या दिवशी, आणि घरचे सारखे कॉल करत होते की घरच्यांना असं वाटत होतं की टेन्शनमध्ये त्यांचे विचार, घरच्यांचे काळजी की हा काही निर्णय घेईल करेल असं तसं. परंतु MPSC मध्ये तुम्ही तितके सक्षम होता की फेल्युअर पचायची ताकद तुमच्यामध्ये असते. आणि मग ज्यावेळेस घरचा फोन आला सकाळी 6 वाजता, कधी घरचे फोन नाही करत, सकाळी 6 वाजताच माझ्या घरच्यांचा फोन आला. आणि एवढी काळजी बघून किंवा इतकं त्यांनाही इतकं दुःख झालं हे बघून मी त्यांचा फोन तर काय उचलला नाही. मी डायरेक्ट बाथरूममध्ये गेलो, नळ चालू केला आणि असं टॉवेल तोंडावरती दाबला आणि रडायला लागलो. आणि इतकं म्हणजे 10-15 मिनिटं मी रडत होतो, माझे अश्रूच थांबत नव्हते. कारण की खरंच मी 100% देऊनही माझा जर निकाल येत नसेल तर मी इथं काय, असं मी स्वतःला प्रश्न विचारायचो की घरचे इतके आपल्यासाठी कष्ट करतात, आपणही घरी जायचं टाळलंय इतक्या दिवस, तरीही आपल्याला अपयश आलंय. तर थोडंसं त्यावेळेस म्हणजे मी बॅकफुटला गेलो होतो. परंतु मग घरच्यांनी मला समजून सांगितलं. घरी मी फोन केला, मग त्यावेळेस घरचे बोलले की अरे तू अर्ध्या मार्कने गेला यावेळेस. माझे वडील मला बोलले की तू यावेळेस अर्ध्या मार्कने गेलाय, पुढच्या वेळेस तू 10 मार्कने पास व्हायचंय. एखाद्या मार्कने तू जर मागं राहतोय तर पुढच्या वेळेस 10 मार्कने पास व्हायचंय. आणि सर मी तुम्हाला सांगतो की मी रोज सकाळी माझ्या वडिलांचे ते शब्द माझ्या कानात असे अलारामच्या 2 मिनिट आधी, म्हणजे माझ्या अंगावर काटा येतं हे सांगताना सुद्धा, की तो अलाराम क्लॉक वाजायच्या 2 मिनिट आधी ते असायचं की तुला ह्या वेळेस 10 मार्कच्या लीडने पास व्हायचंय. आणि मग मी 2023चा अभ्यास तितक्याच जोरात केला. प्रिलियमला चांगले मार्क आले. त्यानंतर मेन्सच्या अभ्यासाच्या वेळेस आता पॅटर्न चेंज झालाय आणि मला माहित होतं की मला आता कॉम्पिटिशन हे कायद्यावाल्यांचं नाहीये. मला आता कॉम्पिटिशन राहणारे ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवेच्या 5-5, 6-6 मेन्स दिल्यात. नवीन मुलं एकतर प्रिलियम पास झाले नाही, कारण थोडासा त्यावेळेस मला वाटतं की काठीण्य पातळी वाढली होती त्या पेपरची आणि थोडासा कठीण पेपर होता. आणि मॅथ रिझनिंग 20 मार्काला आल्या कारणाने बऱ्याच जणांना तिथं टॅकल करता आला नाही पेपर. तर मेनच्या वेळेस मला माहित होतं का आता आपला कॉम्पिटिशन हे राज्यसेवेवाल्यांसोबत आहे, त्यामुळं आपल्याला गायडन्स सुद्धा राज्यसेवेला ज्याला चांगला एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडून घेऊया. मग आमचाच एक मित्र होता जो आता क्लास 1 पण झालाय राज्यसेवेमधून. मग मी त्याच्याकडून गायडन्स घेतलं. त्यांनी मला जे जे सांगितलं ते तो मला टाइम पिरियड द्यायचा की 15 दिवसात तुला एवढं कव्हर करायचंय. तर मी 14व्या दिवशी त्याच्याकडे जायचो की दादा माझं हे कव्हर झालंय, आता मला पुढचं तू काय असेल ते सांग. आणि कधी कधी टेन्शन यायचं तर मग तो मित्र मला समजून घ्यायचा की बाबा तू एवढं लोड नको घेऊ, तुझा अभ्यास बाकीच्यांपेक्षा खूप टॉपला आहे. आणि मराठी इंग्लिशची मी अशी तयारी करून ठेवली होती की मला तुम्ही रात्री जरी उठवलं आणि बोलले की पेपर सॉल्व्ह कर तर मी झोपेसुद्धा 80 मार्क पाडत होतो. मी इतकी तयारी करून ठेवली होती. आणि मराठी इंग्लिशमध्ये असं आहे तुमचं की त्या 1 तासात जर तुम्ही तो पेपर टॅकल केला, ते 1 तासावर आहे सगळं, की त्या 1 तासात जर तुम्ही टॅकल केला तरच तुम्ही जिंकले. बरोबर. नाहीतर तुमचा किती अभ्यास आहे आणि तुमची किती व्होकॅब्युलरी पार्ट आहे, तुम्ही किती पॅसेज चांगला वाचता, याला काहीच महत्व नाही. बरोबर. 1 तासाचा विषय सगळा. बरोबर. त्या 1 तासात तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पेपर टॅकल करता, तुमचा माइंडसेट किती म्हणजे टुवर्ड्स पूर्ण तुमचं उत्तर, टुवर्ड्स द आन्सर, म्हणजे डायरेक्ट तुम्ही आन्सरवर कसं पोहोचू शकता लवकरात लवकर. म्हणजे ते 4 ऑप्शन बघितल्यानंतर तुम्ही विचार करणार, इतका तुमच्याजवळ वेळ नसतो. 100 प्रश्न 60 मिनिटं, त्यात 10 मार्काचा पॅसेज. तो आपल्याला माहिती पॅसेज आयोग डायरेक्ट एक पानाचे 5 मिनिटं त्यात जातात. 5 मिनिटं इंग्लिश 5 मिनिटं मराठी, म्हणजे 10 मिनिटं तिथं गेले. 50 मिनिटात तुम्हाला 90 प्रश्न टॅकल करायचे. तसं जर गणित केलं तर. आणि मग मी तशीच तयारी करायचो. मी टेस्ट सिरीजला मी कधी क्लास नाही लावला, परंतु मी टेस्ट सिरीज लावल्या होत्या. कारण की तो एखादा पैलवान असतो, त्याचं किती पण शरीर धिप्पाड असू द्या, त्यांनी किती पण व्यायाम करू द्या, किती पण त्यांनी डाएट चांगला घेऊ द्या, परंतु जर त्यांनी ऍक्च्युअल मैदानामध्ये डाव शिकले नाही किंवा जर त्यांनी ऍक्च्युअल कुस्ती शिकली नाही ना, तर तो फक्त नावाचाच पैलवान आहे. त्याला एखादा बारीक पैलवान सुद्धा इझिली हरून टाकतो. तसंच MPSCचं आहे. तुम्ही किती कलम पाठ करा, तुम्ही किती इंग्लिश ग्रामर तुमचं चांगलं असू द्या, तुम्ही किती कोणाला शिकवा किंवा कोणाच्या चुका काढा, परंतु जर तुम्ही तो 1 तास तुम्ही कसा पेपर देणार आहे हे जर तुम्ही टेस्टमध्ये व्यवस्थित सोडवलं नाही, जर तुम्हाला समजलं नाही, स्वतःला अनालिसिस केलं नाही, मी सेम प्रिलियमसाठी पण हेच सांगेल की तुम्ही मॅक्झिमम टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. मी असं करायचो की संडेला पेपर होणार मला माहित होतं आणि पहिल्यांदाच एका दिवसात 2 पेपर. आता कंबाईनचं असं झालंय की एका दिवसात 2 पेपर, सकाळी 1 पेपर, 3 वाजता 1 पेपर.
तर मी असं ते डोक्यात स्वतःला असं बनवून ठेवलं होतं. मी सकाळी एक टेस्ट सोडवायचो 11 ते 12. त्यानंतर बरोबर मला माहित होतं की मला झोपायला वेळ भेटणार नाही, कारण की तिथं तुम्ही एक्झाम सेंटर झोपू नाही शकत. बरोबर. मला माहित होतं. मग त्यात काय वाचायचं, तर त्या दर रविवारी असा माझा नीतिनियम होता की 12 वाजता पेपर सुटणार, 12:30 पर्यंत थोडासा शांत राहायचो आणि 12:30 पासून मी थोडं GS रिवाईज करायला चालू करायचो. म्हणजे त्या दिवसाची प्लॅनिंग मी ही 2-3 महिने आधीच केली होती की माझा तो दिवस कसा राहणार आहे. मी पूर्ण म्हणजे मित्राला सुद्धा ज्यांनी मला गाईड केलं त्याला सुद्धा मी आधी सांगून ठेवलं होतं की बरोबर आपण ह्या वेळेला जाणार तिथं. मग ते एकदम प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग होतं की ऐन वेळेस अशी काहीच गडबड होणार नाही. तुम्हाला नवीन काहीच वाटलं नाही? नवीन काहीच वाटलं नाही. मी ज्यावेळेस त्या एक्झाम हॉलमध्ये गेलो तिथं म्हणजे तो पेपर सॉल्व्ह करताना मला असंच जाणवत होतं की हे कुठेतरी सोडवलेलं आहे ऑलरेडी, म्हणजे हे टेस्ट सिरीजमध्ये झालेलं आहे असं मला वाटायचं. आणि तो पॅसेजही इतका अवघड आला, परंतु ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करता ना त्यावेळेस तुम्हाला कळतं की आयोगाला याच्यात उत्तर काय द्यायचंय त्या पॅसेजमध्ये. मग ते असं असतं काही प्रश्न की याचं योग्य शीर्षक द्या, आणि 2 ऑप्शन असे असतात की एकदम जवळ असतात. तो सुद्धा सेन्स तुम्हाला येतो ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता. क्वेश्चन पेपर सोडवणं तेवढंच महत्वाचं आहे, खूप जास्त. म्हणजे जसं पैलवानाचं उदाहरण सांगितलं की जर त्यांनी प्रॅक्टिसच केली नाही तर तो किती धिप्पाड असू द्या त्याचा काहीच उपयोग नाही. ज्यावेळेस तुमचा 2023चा फायनल रिझल्ट आला, काय सिच्युएशन होती त्यावेळेस? म्हणजे रिझल्ट येणार ज्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू झाला सगळे म्हणत होते की रिझल्ट येणार, आणि मी घरी होतो. आणि त्या दिवशी रिझल्ट येणार म्हणून मी घरच्यांना सांगितलं की मला माझा जो गुलाल आहे तो पुण्याला येऊन उधळायचा आहे. तुम्हाला माहिती, तुम्हाला कॉल पण केला होता मी त्या दिवशी. तर मी म्हटलं चला पुण्याला जाऊ. आणि ज्यावेळेस मी पुण्याला आलो आणि त्या दिवशी रिझल्ट नाही लागला, आणि योगायोग बघा असा होता की त्याच्या दुसऱ्या दिवशी बहिणीची हळद होती आणि लग्न होतं. म्हणजे मला असं वाटत होतं की हळदीच्या दिवशी तरी किमान आपण रिझल्ट लागून गेलेला असेल आणि आपण घरी असू. तर त्या दिवशी रिझल्ट नाही लागला आणि मला त्या दिवशी अशी फिलिंग आली की आपण नापास झालोय. इतकं रिझल्ट आला नाही. हा, सगळं मुलांनी तयारी करून ठेवली होती, कारण मार्क इतके होते, कॉन्फिडन्स होता की आपण 100% होणार आहे. सगळे मित्रांनी तर गावाकडच्या मित्रांनी बॅनर छापून ठेवले होते. फक्त एक फोन कर, त्यांना पाठवायचे बॅनर लावायला. इतकी तयारी करून ठेवली, परंतु नंतर तो रिझल्ट आला नाही. 7-8 वाजेपर्यंत वाट बघितली आणि मग असं वाटलं की असं फील झालं आतून की आपण नापास झालोय काय, इतकं वाईट वाटत होतं मलाच नाही, आमच्या सगळ्याच मित्रांना. मग मी रात्री 10 वाजता परत घरी निघलो, कारण की दुसऱ्या दिवशी ताईची हळद होती आणि होप सोडून दिले की आता काही आपला निकाल येत नाही. हळदीच्या दिवशी चालू होतं काम. आता नवरीचा भाऊ म्हटल्यानंतर तुम्हाला घरचे धावपळ सगळे कामं, आणि मग ते पाण्याचे जार वाहत होतो. मी काय बघितलं नाही दिवसभर की रिझल्ट येणार आहे नाही येणार आहे, सगळं होप सोडून दिले. त्याच्या आधी मी तुम्हाला कॉल केला की जरा आपलं, मग तुम्ही समजून सांगितलं की तुम्ही तिकडे फोकस करा पूर्णपणे. म्हणलं ठीक आहे, चला आता जाऊ द्या, आपण इकडे फोकस करूया. मग लग्न पूर्ण तिकडेच फोकस केलं, कामं चालू, जार व्हायचं, हे करायचं, पाण्याचे जारच वाहत होतो. मित्राचा फोन आला, आणि माझा मित्र आहे नगरचा, त्याने मला कॉल केला. त्याचा फोन आला आणि तो बोलला की साहेब अभिनंदन, असं मला तो बोलला. आणि मला काय वाटलं की याला सवय साहेब म्हणायची, तर हा म्हणला असेल. आणि मग नंतर त्याने नाव वाचलं की वैभव वसंत सांगळे, राज्यात 4था. मी तो जार खाली टाकून दिला आणि मी जोरात ओरडलो, एकदम जोरात, झालो रे, असं एकदम जोरात ओरडलो. तर हळदीच्या दिवशी आलेले सगळे, नेमकी असं होतं की सगळे नातेवाईक घरी आलेले होते, ते 50-60 जण घरीच होते. आणि ज्यावेळेस ते समजलं, मी घरात गेलो आणि मी वडिलांना सांगायला गेलो फक्त की पप्पा मी राज्यात 4था आलोय. आई तर तिथंच होती उभी. पप्पांना सांगितलं मी की पप्पा मी राज्यात 4था आलोय. आणि मी असं बोललो आणि मला अश्रूच अनावर नाही झाले. मी म्हणजे इझिली मला कधीच रडू येत नाही, म्हणजे मी माझ्या ताईच्या लग्नात पण नाही रडलो. पण ज्यावेळेस मी बोललो, म्हणजे असं आहे की ज्यावेळेस तुम्ही मेहनत करता आणि खरी मेहनत करता त्यावेळेस तुमच्या डोळ्यात अश्रू येताच. ज्यावेळेस मी म्हणजे त्यांना सांगितलं की पप्पा मी राज्यात 4था आलोय, त्यावेळेस ते वडील पण सहजासहजी मी कधी रडताना बघितले नाही. त्यावेळेस ते रडायला, म्हणजे डायरेक्ट रडायला लागले. सगळे बहीण, माझी आई, हे सगळे रडायला लागले. आणि मी माझ्या भावाला कायम सांगायचो की
एक गोष्ट लक्षात ठेव म्हणलं, एक दिवस माझ्यासाठी सगळे रडतील आणि त्यावेळेस ते माझ्यासाठी रडतील ना, तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस राहील. क्या बात आहे. अर्थातच कुठल्याही आई बापांचं स्वप्न असतं की आपला मुलगा हा कुठेतरी मोठ्या पदावरती जावा. अर्थात अपेक्षा असतात, आनंदाश्रू येणं साहजिकच आहे, आणि मुलीच्या हळदी दिवशी हा योग येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. मला इतका आनंद झाला की त्यांच्या आनंदात की, आणि मग ताईचं लग्न पण होतं आणि त्यावेळेसच आपला रिझल्ट पण लागला. म्हणजे असं झालं की ते दुधात साखर, घरच्यांना म्हणजे फार आनंद झाला. आणि त्या आनंदात म्हणजे अगदी लहान लहान मुलं होते जे आलेले होते, ते सुद्धा 8वी 9वी 10वीचे मुलं सुद्धा रडत होते. ते एकदम असा इमोशनल सीन झाला होता. त्यानंतर मग पोरांनी धिंगाणा पण केला की सगळे पाहुणे आले होते, मग बऱ्यापैकी फटाके वगैरे वाजव हे कर. मग नंतर लग्नात पण तेच सगळीकडे तीच चर्चा की, आणि माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना जास्त अभिनंदन येत होते की अभिनंदन, आईला जास्त अभिनंदन येत होते की अभिनंदन, तुमचा मुलगा अधिकारी झालाय. म्हणजे असं एकदम असं भारी वाटत होतं, एकदम काहीतरी कमावल्यासारखं वाटत होतं. बरोबर. आणि वडील काय करायचे? वडिलांनी BSc केमिस्ट्री केलंय, त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यावेळी. आणि त्याच्यानंतर घरी शेती पण होती, आणि मग त्यामुळे त्यांना घर सोडून दूर कुठेतरी नोकरीला त्यांना जाणं योग्य नाही वाटलं. त्यामुळे त्यांनी तिथंच एक स्थानिक सहकारी साखर कारखान्यामध्ये ते केमिस्ट म्हणून त्यांनी काम केलं. ते काम करत असताना त्यांनी नोकरी, म्हणजे ती नोकरी प्लस घरी शेती, या दोन्ही गोष्टी एकदम चांगल्या हँडल केल्या. आणि आम्ही 4 भावंड आहे, त्यापैकी आम्हाला 3 जणांना आम्ही इंजिनियर, आणि माझी मोठी ताई MSc केमिस्ट्री, तिचं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे. तिघांना इंजिनियर आणि तिला MSc केमिस्ट्री, असं एकदम उत्तम त्यांनी सांभाळलं आम्हाला सगळ्यांना. क्या बात आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास ठरवलं, घरून विरोध नाही झाला? विरोध म्हणजे कधी आमच्या घरामध्ये असं कधीच झालं नाही की घरच्यांनी विरोध केलाय कुठल्या गोष्टीला. म्हणजे पहिल्यापासूनच आई थोडीशी स्ट्रिक्ट आहे की वाईट गोष्ट असेल किंवा काही असेल तर तिला अजिबात चालत नाही. आणि वडिलांचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतः, म्हणजे चांगल्या गोष्टीला माझं कायम प्रोत्साहन राहील, वाईट गोष्ट केली तर सगळ्यात पहिला अडवणारा मी राहील. त्यामुळे आम्ही 4ही भावंड कधीच ना त्या मार्गाला, कुठल्या मार्गाला गेलो, या म्हणजे चौघांमधून मी असं होतं, खोडखोर होतो थोडासा, की मग भांडणं कर, मारामाऱ्या कर, मला या गोष्टी जास्त, मी तिकडं होतो. त्यामुळं कधी कधी शाळेतले सर लोक पण म्हणायचे, तू तुझ्या आई वडिलांचं नाव खराब करशील बरं का. म्हणजे वर्गामध्ये कायम शेवटच्या बेंचवर बडबड करायचो. आणि ते सांगायचंय मला की मी कधी वर्गात सुद्धा चौथा आलो नाही, म्हणजे पहिल्या 10 मध्ये पण नाही आलो कधी. ना वर्गात आलो, ना डिप्लोमा आलो, ना कॉलेजला आलो, कधीच पहिल्या 10 मध्ये पण नाही आलो. परंतु मला माहित होतं की आपल्यात कॅलिबर आहे. फक्त विषय एवढाच होता की मी प्रत्येक ठिकाणी भाग घ्यायचो. मग गॅदरिंगमध्ये अँकरिंग वगैरे करायचो. मी स्पोर्ट्समध्ये पण, मला कबड्डी खेळणं फार आवडायचं, क्रिकेट आवडायचं, मग मी तिकडं पण हे करायचो, मित्रांसोबत फिरायला पण जायचो. म्हणजे मला फक्त अभ्यास ही गोष्ट आवडत नव्हती, मी पण सगळ्या गोष्टी करायचो. अच्छा. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही जे आत्ता उल्लेख केला की तुम्ही 4थ्या आलात, तर आता विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायला उत्सुक असणार आहेत की बाबा तुम्ही अभ्यास कसा केला. पहिली गोष्ट, अभ्यास तुम्ही कुठे केला? अभ्यास म्हणजे स्टार्टिंगला 2020-21 म्हणजे 21च्या मिडल पर्यंत मी घरी होतो. आणि PSI मेन्सला ज्यावेळेस गेलो, 20च्या मेन्सला, त्यावेळेस मी पुण्यात आलो आणि तेव्हापासून मी पुण्यातच अभ्यास केला. पुण्यात अभ्यास, क्लास लावला? कुठला क्लास वगैरे काही लावलं नाही, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की मला बोर व्हायचं लेक्चरला. म्हणजे शाळेत पण ते शिक्षक शिकवत असताना मला फार बोर व्हायचं की काय झालं असं थोडंसं. म्हणजे ती गोष्ट चुकीची आहे, परंतु मला वाटायचं मी काय शेवटच्या बेंचवर बसायचो. आणि शिक्षक लोकांना वाटायचं की शेवटच्या बेंचवर बसणारा पोरगा, ते पर्स्पेक्टिव्ह झालेलं आहे की त्याला काही येत नाही. म्हणजे मार्क मला चांगले असायचे, 75 ते 80च्या दरम्यान असायचे, परंतु ठीक ऍव्हरेज मानले जायचे त्यावेळेस पण ते मार्क. ओके. मग आता ज्यावेळेस तुम्ही पुण्यात अभ्यासाला आले, कशा पद्धतीने तयारी करत होते, काय स्ट्रॅटेजी असायची किंवा कशा पद्धतीने शेड्यूल असायचं अभ्यासाचं? म्हणजे पहिल्यांदी ज्यावेळेस आलो, म्हणजे मेन्ससाठी या ठिकाणी आलो, त्यावेळेस जे सिनियर लोक करायचे त्यांना जसं ॲज इट इज कॉपी करायचा प्रयत्न करायचो. की ते जसे बसताय कंटिन्युअसली 4-4, 5-5 तास एकाच जागेवर बसता, उठत नाही, मग मी ते करायचा प्रयत्न करायचो. 2020ला ज्यावेळेस रिझल्ट गेला त्यावेळेस असं वाटलं की दुसऱ्या लोकांना फॉलो केल्यापेक्षा मी स्वतःमध्ये काय ते शोधणं गरजेचं आहे. मला कसं अभ्यास मी केला पाहिजे हे मी शोधलं पाहिजे, की माझी प्रोडक्टिव्हिटी कशी वाढणार आहे. मग मी काय केलं की
एक गोष्ट महत्वाची की जर तुम्ही सकाळी लवकर उठून, आपले जे पूर्व सांगतात किंवा आपले घरचे सांगतात की तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करा, त्याचं कारण एक असतं की वातावरणातली जी एअर असते ती एकदम फ्रेश असते आणि तुम्ही जे वाचता, एखादा विषय जर तुम्हाला टफ जात असेल तर मी सजेस्ट करेल की तो तुम्ही सकाळी वाचायला घ्या, नक्कीच त्याचा फायदा होईल. जेव्हा माझा 2020चा रिझल्ट गेला, नोव्हेंबर 2000, माझ्या मते नोव्हेंबरमध्ये तो निकाल लागला असावा, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, त्या दिवसापासून ते 23ची मेन्स होईपर्यंत 5 नोव्हेंबरपर्यंत मी रोज सकाळी 5:45 उठायचो. अलारामच्या 2-3 मिनिटं आधीच मला जाग यायची आणि रात्री 11:30ला झोपायचो. हे माझं शेड्यूल होतच. आणि मग मी जसं सांगितलं की 4-4 तास एका जागेवर बसणं ते मला शक्य होत नव्हतं. मी काय करायचो की 1-1.5 तास झाला का थोडंसं चक्कर वगैरे मारून यायचो बाहेर, एक 5 मिनिटं फक्त. ते पण सांगायचं की 5 मिनिटं जा, कारण की कधी कधी काय होतं, तुम्ही बाहेर गेले, एखादा मित्र भेटला की असेही मुलं बघितले मी की डायरेक्ट 1-2 तास गप्पा मारता. बरोबर. म्हणजे तुम्ही सकाळी नाश्त्याला गेल्यानंतर माझं ठरलेलं राहायचं की त्या 8 ते 9 मिनिटात किंवा दूर असेल ना नाश्त्याचा तुमचा पॉईंट तर 10-15 मिनिटात तुम्ही नाश्ता केला पाहिजे. पण आपलं काय असतं, जसं की पॉलिटिकल सगळीकडे वारं, प्रत्येकाच्या डोक्यात MPSC मध्ये आल्यानंतर ते वारं घुसतं पॉलिटिकल. तर मग मुलं म्हणतात की साहेबांनी चुकीचं केलं, ताईने चुकीचं केलं, म्हणजे याच्यात त्यांचा दिवस जातो. म्हणजे मला असं वाटतं की तुमचं जे मत आहे ते सध्यासाठी साहेबांना पण कामं येणार आणि ताईंना पण. तर तुम्ही स्वतःसाठी, म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो आपल्या घरच्यांना ते सुद्धा बोलायला टाइम नाही, इतक्या दिवसभर बिझी असतात. म्हणजे मी जर कधी कधी घरी कॉल केला दुपारी तर वडील कॉल उचलत नव्हते आणि संध्याकाळी कॉल करून सांगायचे की मी पाणी भरायला गेलो होतो किंवा मी मोटर चालू करायला गेलो होतो, मोबाईल घरी राहिला होता. आई म्हणायची मी घरात काम करत होते. म्हणजे आपले घरचे स्वतः इतके बिझी त्यांच्या कामांमध्ये, आणि ते काम का करताय की कारण तुम्ही इथं येऊन चांगलं शिकावं. बरेच मुलं घरून का निघले ते इथं आल्यानंतर विसरून जातात, म्हणजे जे त्यांचा मेन मोटिव्ह आहे तेच विसरून जातात. आणि जर तुम्हाला असं करायचं असेल तर बाकीचे खूप क्षेत्र आहेत ते करण्यासाठी, तर स्पर्धा परीक्षा तरी त्यासाठी उचित नाहीये. इथं आल्यानंतर तुम्ही तुमचं फोकस जो आहे, तुम्ही जो प्रॉपर जितका वेळ ठरून आले तो तुम्ही इथे दिला पाहिजे. अगदी बरोबर. 5:45 उठल्याच्या नंतर ते 10 मिनिटं चाललं झालं, त्याच्या पुढे कसं शेड्यूल? त्यानंतर काय असायचं की जो मला विषय टफ वाटायचा, की सपोज मला असं वाटतं की व्होकॅब्युलरी टफ आहे किंवा इंग्लिश व्होकॅब्युलरी पाठ करणं अवघड आहे, इकॉनॉमिक्स थोडं जड जातंय आणि आता मेन्सला सब्जेक्ट होते नवीन काही रिमोट सेन्सिंग, पर्यावरण, तर हे सब्जेक्ट आपल्यासाठी नवीन आहे, तर मी ते वाचायला घ्यायचो सकाळी. त्यानंतर नाश्त्याला जायचो आणि ठरवून जायचो की 15 मिनिटात परत यायचंय. मग तिथं आपल्याला कोणी जरी भेटलं तर त्याला सांगायचं की माझं अर्जंट काम आहे, मी आलोच म्हणायचो. मी असं कधीच म्हणलो नाही की मी चाललो, मी म्हणायचो तू थांब, मी आलो. आणि मग त्याला माहिती का येणार नाहीये, आणि मग ते आपला नाश्ता केला की परत येऊन बसायचं 12:30 पर्यंत. म्हणजे मी स्लॉट केले होते की सकाळी 6 ते तुम्ही 8 पर्यंतचा तुमचा 2 तासाचा स्लॉट हा GHचा प्रॉपर झाला पाहिजे. त्यानंतर थोडं नाश्त्याला वगैरे वेळ गेला तर परत तिथून तर तुमचा परत 2 तासाचा एक तुमचा दुसरा GHचा स्लॉट झाला पाहिजे. आणि त्यानंतर लँग्वेज, म्हणजे 10:30 किंवा 9:30 नंतर तुम्ही लँग्वेज 12:30 पर्यंत. त्यानंतर मग टिफिन वगैरे येणार, आपण जेवण वगैरे करायचं, थोडंसं एक 10-20 मिनिटाची नॅप घ्यायचो, जास्त नाही. कधी कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की 1 तासाची झोप आपल्याला लागतीच किंवा काय, तुम्ही शरीराला जसं ट्रीट करता ना, की जसं सांगता बाबा मी 15 मिनिटं सफिशियंट आहे माझ्यासाठी, तर तुम्ही ते तितका वेळ तुमच्यासाठी सफिशियंट असतो. मग त्यानंतर दुपारी थोडी झोप यायची तर मग काय करायचो, मॅथ रिझनिंग घ्यायचो किंवा मॅप बघायचो. म्हणजे ज्या गोष्टी असं जे आपल्या पिक्चोरियल व्ह्यूने आपल्याला छापता येतील किंवा ज्या गोष्टीत आपल्याला बोर होत नाही, जसं की मॅथ रिझनिंग, मग मी ते करत बसायचो दुपारी. आणि असंच स्लॉटमध्ये काम करायचो की 2-2 तासाचे 3-3 तासाचे स्लॉट बनवायचो आणि त्याच्यामध्ये काम करायचो. आणि थोडंसं बोर झालं तर एखादं मराठी गाणं, भजन कीर्तन ऐकून घ्यायचो, जेणेकरून थोडंसं माइंड फ्रेश व्हायचं. क्या बात आहे. म्हणजे भजन कीर्तन ऐकून पण माइंड फ्रेश होतं हे सांगणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. ते कसं होतं, आमचं लहानपणापासून वारकरी संप्रदायात आणि मी पण माळकरी असल्यामुळं ते, आणि आमच्याकडे पहिल्यापासून ते वातावरण आहे, ते त्या गोष्टी, त्यामुळे प्रसन्न त्या गोष्टीतून वाटायचं मला. अर्थात ज्याला कळेल त्याला ते महत्वाचं आहे. बरं, हे सगळं करत असताना तर बऱ्याच मुलांचं असतं की तुमची बुक लिस्ट काय होती, तुमची स्ट्रॅटेजी कशी होती. स्ट्रॅटेजी तुम्ही समजा सांगितली, पण काय अभ्यास साहित्य जर वापरायचं, कारण मार्केटमध्ये एवढी पुस्तकं आलेत की कुठलं वाचायचं याच्यात ते कन्फ्यूज असतात, सांगणाराही कन्फ्यूज असतो. तुम्ही काय करत होते? हे अगदी बरोबर आहे की मुलं काय करतात, एका विषयाला 2-2, 3-3 पुस्तकं घेऊन ठेवता, वाचत कुठलंच पूर्ण नाही. मला असं म्हणणं आहे की तुम्ही कुठलं तरी एक पुस्तक घ्या, प्रत्येक पुस्तकात कंटेंट
म्हणजे थोड्या फरकाने सारखाच आहे. म्हणजे जर मी पॉलिटीला बघितलं तर सगळे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचायचे, मला ते खूप मोठं वाटायचं. मग मी काय केलं, मी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं आणि जितकेच त्याचे PYQ होते ते एकदम तोंडपाठ. म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक प्लस PYQ या दोनच गोष्टी मी पॉलिटीसाठी एकदम परफेक्ट केला. इकॉनॉमिक्ससाठी पण पहिले रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं, परंतु थोडंसं 21च्या वेळेस जाणवलं की आपण थोडंसं जास्त माहिती आपल्याला पाहिजे, तर मग मी त्यावेळेस देसले सरांचं पुस्तक वाचायला चालू केलं. आणि मॅथ अँड रिझनिंगसाठी तुम्ही कुठल्याही क्लासचे तुम्ही नोट्स घ्या, तो तर तुमचा सिलेबस सेम आहे. PYQ वरतून बघायचं की कुठल्या पॅटर्नचे एक्झाम्पल येत आहे आणि त्या पॅटर्ननुसार तुम्ही कुठल्याही प्रत्येक पुस्तकात येते तुम्ही म्हणजे जे RS अग्रवालचं पुस्तक आम्ही इंजिनिअरिंगला वापरायचो, जे एकदम स्टँडर्ड बुक मानलं जातं, किंवा आपल्याकडचे ढवळे सरांचं, आरगडे सरांचं, तुम्ही कुठल्याही सरांचं बुक घेऊ शकता. वाटलं क्लास करायचा, बोर होतोय बाबा सोडवताना, थोडं कन्सेप्ट आपल्या आठवत नाहीये, तर तुम्ही ते पण क्लास करू शकता. सायन्सला स्टेट बोर्ड जर तुम्ही चांगलं केलं सायन्ससाठी, तर तुम्हाला पुढचं जे रेफरन्स बुक आहे ते वाचताना अजिबात काही वाटत नाही. म्हणजे मी सायन्ससाठी स्टेट बोर्ड आणि लुसेंट GK, ज्याच्यामध्ये थोडं 50-60 पेजेसचं फक्त सायन्सचा पार्ट होता, तो मी प्रॉपर केला. त्यानंतर मराठी इंग्लिश GKचं सांगतो आधी, की त्यामध्ये अजून भूगोल, त्याच्यामध्ये तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक वापरू शकता महाराष्ट्राच्या भूगोलसाठी. भारताचे 2-3 प्रश्न आहे तर मग तुम्ही तिथे लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स आहे, तुम्ही त्या वापरू शकता. आणि पर्यावरणाला एक वन स्टॉप सोल्युशन माझा मित्र म्हणला होता की घोरपडे सरांचं बुक आहे, जे मेन्ससाठी काम येईल. त्या घोरपडे सरांचं बुक छानच आहे. आणि आपलं चालू घडामोडी, पृथ्वी परिक्रमा, आणि सपोज तुम्हाला वाटलं एअर बुक वाचायचं तर तुम्ही अजून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून एक सगळं एकाच्यात रिव्हिजन करायचे म्हणून एअर बुक वाचू शकता. बरोबर. आणि मेन्सला गेल्यानंतर इंग्लिश आणि मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, आणि इंग्लिशसाठी कुठलाही एक क्लास तुम्ही प्रिपेअर करू शकता. जो सध्या ट्रेंडिंगला आहे, जे मी केलं, महेश पाटील सरांचा क्लास इंग्लिशसाठी एकदम बेस्ट आहे. ओके. आणि तुम्ही जो PYQचा उल्लेख करत होते, ते कशातून करायचे? ते लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे, 21,000 प्रश्नसंच. त्याच्यामधून मी PYQ वारंवार करायचो. PYQ करत असताना कधी कधी वाटायचं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय, तर मी लगेच त्यांना मेसेज टाकायचो की सर हे तुमचं असं चुकलंय, आणि ते पण ते एक्सेप्ट करायचे. कारण त्यांनी मागे लिहिलंच होतं की तुम्ही काही चुकीचं वाटलं तर आम्हाला सांगा, आम्ही एक्सेप्ट करू. मग तितकं मी चेक पण राहायचो की समोरच्यानी दिलंय ते एकदा शहानिशा झाली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की हे चुकीचं आहे तर मग तिथं तुम्ही त्यांना क्रॉस चेक एकदा केलं पाहिजे. बरोबर. याच्यामधला सगळ्यात मोठा की फॅक्टर काय? म्हणजे असं वाटतं मला की जे मी सातत्य ठेवलं ज्या अभ्यास करत असताना, की जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फेल झालो आणि त्या दिवसानंतर ते मेनच्या दिवसापर्यंत मी घरी गेलोच नाही. म्हणजे मी एक ठरवलं होतं की आपण आता ह्या एवढ्या वर्षातलं 1 वर्ष असं द्यायचं की आपल्यासारखा अभ्यास कोणी केला नाही पाहिजे. इतकं म्हणजे स्वतःला सांगायचो की आजूबाजूचे तरी माझ्यापेक्षा जास्त हे दिसलं पाहिजे, मी तितकं डिसिप्लिन दिसलो पाहिजे. आणि मी इतका डिसिप्लिन मध्ये राहायचो की त्याच काळात वडील रिटायर झाले, घरी जाणं गरजेचं होतं की ठीक आहे, त्यांनी पूर्ण सर्व्हिस पूर्ण केली होती, तरी पण मी नाही गेलो. की मला माहित होतं की हीच ती आपली अग्निपरीक्षा आहे, का जिथं आपण आई आजारी पडली असेल किंवा वडिलांना बरं नसेल तर मी त्या गोष्टींकडं कानाडोळा करायचो की ठीक आहे. मी भावाला सांगायचो की बाबा तू हँडल कर. माझ्या लहान भावानी माझ्या अनुपस्थितीत त्यांनी सगळं घरचं हँडल केलं. तसंच माझी जी मोठी ताई आहे, मला कधी टेन्शन आलं तर मी तिला कॉल करायचो आणि मग ती सांगायची की बाबा, म्हणजे तिला स्पर्धा परीक्षेमधलं असं काही ज्ञान नाही, परंतु ती सांगायची की तुझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, तू फक्त ह्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. म्हणजे तिच्याबरोबर बोललं का मला एकदम असं फ्री वाटायचं. आणि जी माझी म्हणजे भावंड किती महत्वाची आहे, की माझी जी छोटी ताई आहे ती ज्यावेळेस मला एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू वाटतो की तुम्ही म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस फॅमिली इतकी चांगली, आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती, तर घरातला मोठा मुलगा कमवता व्हावा. ज्यावेळेस बाप रिटायर होतो त्यावेळेस मुलांनी कामाला लागावं असं म्हणतात. तर माझं जे कर्तव्य आहे ते माझ्या छोट्या ताईने पूर्ण केलं. ती एक इंजिनियर आहे, ती चांगल्या MNC कंपनीमध्ये जॉब पण करते, आणि घराचा सगळा आर्थिक भार तिने स्वतःच्या खांद्यावर घेतला ज्यावेळेस वडील रिटायर झाले, आणि तिनेच माझं इंजिनिअरिंगचं सगळं शिक्षण केलं. ज्या अपेक्षा तुमच्याकडून होती तुमच्या छोट्या बहिणीने पूर्ण. हो, कदाचित मला असं वाटतं की मी MPSC मध्ये आलो तिच्या जोरावर आलो, की ती म्हणली की मी आहे. ती फक्त म्हणायची मी आहे, तुम्ही नका घाबरू. वडील पण कुठली जर काही गोष्ट घ्यायची असेल तर
ती फक्त एकच सांगायची, तुम्ही मला मेसेज करा, मी आहे. तुम्ही मला कॉल करा, काय पाहिजे, मी आहे. नक्कीच. आणि त्यानंतर भाऊ, लहान भाऊ, त्यांनी पण ज्यावेळेस मी MPSC मध्ये आलो आणि इकडे आल्यानंतर मग त्याला घरच्यांनी सांगितलं की आता ताईला नको तू जास्त लोड देऊ, तर लहान भावानी सगळं सांभाळलं. त्यानंतर खरे यशाचे भागीदार ते आहेत. हो, मी तर सांगतो की MPSC ज्यावेळेस तुम्ही हे करता स्पर्धा परीक्षा, त्यावेळेस ते यश तुमच्या एकट्याचं नसतं. म्हणजे सर्वात त्या यशाचे सर्वात जे महत्वाचे भागीदार असतात ते तुमचे आई वडील, तुमचे भावंड आणि त्यानंतर तुमचे चांगले मित्र. म्हणजे एक चांगला मित्र तुम्हाला घडवू शकतो आणि बिघडवू पण शकतो. बरोबर. म्हणजे मित्र चहाला घेऊन गेल्यानंतर तुम्हाला पिक्चरला पण नेऊ शकतो आणि मित्र चहाला घेऊन गेल्यानंतर तुमच्यासोबत करंट पण डिस्कस करू शकतो. त्यामुळे मित्र करताना सुद्धा खूप तुम्ही त्या ठिकाणी चेक राहिलं पाहिजे की आपल्याला मित्र कुठला करायचा आहे. अगदी बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ह्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या ह्या खऱ्या की फॅक्टर आहेत. म्हणजे अभ्यासच फक्त तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. सगळ्या गोष्टी तर आपण वास्तवघट्ट बोलतो, थोड्याशा वास्तवादी गोष्टी पण आता थोडंसं वळूयात त्याच्याकडे. बरोबर. जर समजा आता तुम्हाला 2023ला यश नसतं आलं तर काय केलं असतं? हे मी प्रत्येकाला सांगतो आणि आपल्या याच्यावर आधी डिस्कशन पण झालं की मी जर 2023ला पास नसतो झालो तर मी एकतर एखाद्या कंपनीमध्ये नोकरी केली असती आणि जर माझं तिथंही मन नसतं रमलं तर मी कदाचित शेती केली असती. काय होतं की MPSC मध्ये येण्याचं वय हे तुमचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 22 वयाच्या असता, तुम्ही 21 वयाच्या असता, 22 वयाच्या असतात, डिग्री पास होऊन इथे येता आणि वडील, आपले आई वडीलही ते म्हणजे दिवसेंदिवस वृद्ध होत चालत असतात. त्यांनाही अपेक्षा असते की आता मुलांनी हातभार लावावा किंवा मुलींनी हातभार लावा आता आपल्या याला. तर त्यावेळेस काय होतं की समाजाच्याही अपेक्षा असतात आपल्याकडून. आणि जर आपण तिथून तर 10-10 वर्ष या ठिकाणी MPSC मध्ये जर आपण एवढा काळ आपला इथे घालवत असेल तर मला तरी वाटतं की वैयक्तिक ते माझ्यासाठी चुकीचं ठरलं असतं. मला असं वाटत होतं की मी वर्ष 25 पर्यंत अभ्यास करायचा आणि त्यानंतरही नाही झालं तर आपण सोडून देऊ आणि घरी व्यवस्थित आपलं एकतर शेती करू, वडिलांना रिटायरमेंट शेतीतून देऊन टाकू आणि आपण सगळं हातात येऊ शेतीचं. परंतु झालं असं की मी 23ची एक्झाम पास झालो आणि ज्यावेळेस ती एक्झाम पास झालो मी 24 वर्षाचा होतो. म्हणलं ठीक आहे, चला किमान आपण 25 जो आपला हे दिलाय आपण लिमिट, तर त्याच्या आधी पास झालेलो आहे. परंतु जी प्रोसेस आहे, कारण की मेन्स दिली त्यावेळेस 24 वर्षाचा होतो, परंतु त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर ग्राउंड झालंय, त्यानंतर कितीतरी महिन्यानंतर इंटरव्ह्यू झालाय. आता माझं वय 26 झालंय. म्हणजे जर तुम्ही यशाच्या अगदी जवळ येत असाल, तुम्ही लिमिट दिलंय त्याच्या की तुम्ही 0.5 राहताय, 1 मार्कने राहताय, तर ठीक आहे, तुम्ही चान्स घेऊ शकता. तुम्ही जर जवळ येत असाल तर ठीक आहे, तुम्ही देऊ शकता स्वतःला की बाबा घे, एक अजून चांगलं करू आणि यावेळेस होऊन जाऊ. परंतु जर तुम्ही 10-10, 12-12 वर्ष इथं घालवत असाल तर त्यामुळे, कारण की इथं तुम्ही एकटे नाही सफर करत, तुमची फॅमिली तिकडे सफर करत असते. येणारे पाहुणे विचारत असतात की मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, लग्न कधी करणार, याचं लग्न कधी करणार. तर आई वडील जरी दाखवत नसेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचे ते गोष्टी शो करत असतात की हाय, यांच्या मागे काहीतरी लोड आहे. त्यामुळं आपण पूर्ण भान ठेवलं पाहिजे की आजूबाजूला पण काय चाललंय. फक्त इथं आल्यानंतर फक्त MPSC आणि MPSCच नाही, तर तुम्ही आजूबाजूचंही ध्यान ठेवलं पाहिजे. घरी फोन करून विचारलं पाहिजे की व्यवस्थित चालू आहे ना. आणि जर सपोज घरचे काही वाद वगैरे असेल तर मग तुम्ही थोडंफार तिकडे दुर्लक्ष केलं पाहिजे की ठीक आहे, तुम्ही तुमचं बघा, मला एवढं माझं दिलंय, मी 25 वयापर्यंत करणार, तर मी इथं परफेक्ट करू द्या. अगदी बरोबर. खरं तर आजच्या पॉडकास्टच्या शेवटी सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा सल्ला हा विद्यार्थ्यांसाठी असेल. अर्थात तुम्ही तुमचा प्रवास वास्तवघट्ट्यावरती उलगडला आणि विद्यार्थ्यांना तुमची स्ट्रॅटेजी सांगितली, अभ्यास साहित्य सांगितलं आणि यशाचा एक मूल मंत्र दिला. त्याबद्दल खरं तर तुमचा आभार आणि पुनश्च एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही 4थ्या क्रमांकाने तुमची निवड झालेली आहे. धन्यवाद. आणि भावी वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.